पुढची महत्त्वाची बातमी। संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात देखील नगरपरिषद आणि नगरपंचायती मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली आणि येणाऱ्या 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे। ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा तंगडा बंदोबस्त तैनात आहे। या ठिकाणी अर्धसैनिक बलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस सहारा देत आहेत। मात्र देगलूर आणि स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांच्या बरोबरीने विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार हे सुद्धा पहारा देत ठिय्या मांडत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत। 2 तारखेला ते मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्याचा निकाल जो आहे तो येत्या 21 तारखेला लागणार आहे। मात्र तोपर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग रूमवरती मोठा खडा पहारा पोलिसांचा पाहायला मिळतो। प्रशासनाची पकड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। दादा, तुम्ही दररोज किती दिवसापासून या ठिकाणी बसताय? आता बघा, आमची निवडणूक झाली 2 तारीखला। 2 तारीख रात्री इथं आणून आमच्या स्टोर रूम मध्ये आमचे मशीन आणून ठेवले इथे। तर आम्हाला माहित झाले की आमची निकाल जे आहे ना 21 तारीखला गेला। तर आम्हाला असा डाऊट आला की बाबू आता आमचं काहीतरी ह्याच्यामध्ये घोटाळा होईल, त्याच्याकरता आम्ही इथं येऊन बसले। आम्ही इथं नाही, थंडी असू द्या की पाणी पडू द्या की ऊन पडू द्या, कसं आहे की आमचा जे निकाल लागणार आहे ते निकाल आमच्या बाजू लागणार आहे। हो, या ठिकाणी आम्ही 12 दिवसापासून बसलेले आहे आणि काँग्रेसला सर्वीकडे चांगली बाजू असताना देखील जो लोकसभेला, विधानसभेला जो वोट चोरीचा प्रकार झालेला आहे तो झाल्याच्या नंतर ईव्हीएम हॅक करण्याची जी पद्धत आहे भाजपाकडे, त्याला हे करून आम्ही या ठिकाणी पहारा देत आहोत। शेकोटी लावून जवळपास 15 ते 20 कार्यकर्ते या ठिकाणी खडा पहारा आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत। आणि कुठेतरी ईव्हीएम मशीन किंवा वोट चोरीचा यांना संशय आल्यामुळे या ठिकाणी हे बसलेले आहेत। आणि जवळपास 102 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचं भवितव्य आणि 5 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं भवितव्य या पेटीमध्ये बंद आहे आणि त्यासाठी हे सर्व कार्यकर्ते खडा पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, देगलूर, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।